नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावाने उथांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही आजवर प्रयत्न केले पण यश मिळाले नाही, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, सकाळी फक्त 2 मिनिटं हा अभंग म्हणण्याची शक्ती. हा अभंग म्हणल्याने तुमच्या आयुष्यातील अपयश दूर होतील, मन शांत होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. चला आधी हा अभंग म्हणूया. अभंग. जो मनाचा विसरी गेला तो संसाराला हरतो. जो मनाचा विसरी गेला तो संसाराला हरतो. हरिनामाचा ध्यास घेतल्यावर जीवन उजळतो. जो मनाचा विसर गेला तो संसाराला हरतो. हरिनामाचा ध्यास घेतल्यावर जीवन उजळतो. मंडळी, चला आता आपण या अभंगाचा अर्थ समजून घेऊया. जो मनाचा विसर गेला म्हणजे आपले मन सतत व्यस्त, विचलित किंवा बाहेरील गोष्टींमध्ये हरवलेलं असतं. म्हणजेच कधी आपले विचार भूतकाळामध्ये, तर कधी भविष्यामध्ये, तर कधी चिंतेत, दुःखात गुंतलेले आहे. अशा मनाने आयुष्य सतत तणावग्रस्त, असंतुष्ट आणि अपयशाने भरलेलं वाटतं. दुसरं म्हणजे तो संसाराला हरतो. तो संसाराला हरतो म्हणजे जो मनाची दिशा ठरवू शकत नाही, तो संसाराच्या अर्थात जीवनाच्या अडचणींमध्ये हरतो. म्हणजे जेव्हा मन विचलित आहे, तर आपले प्रयत्न, निर्णय आणि जीवनाचे परिणाम यशस्वी होत नाहीत. अपयश आणि अडथळे वाढतात. तिसरं, हरिनामाचा ध्यास घेतल्यावर. हरिनामाचा ध्यास सतत देवाचं नाव स्मरण करणे, अभंग म्हणणे, भक्ती आणि साधना. जेव्हा मन देवाकडे आकर्षित होतं, तेव्हा विचार एकाग्र, शांतीपूर्ण आणि सकारात्मक होतात. मित्रांनो, हरिनामाचा ध्यास म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा नाही की 24 तास जपमाळ हातातच ठेवायची, सगळं सोडून जंगलात जायचं, तर असं अजिबात नाही. हरिनामाचा ध्यास म्हणजे मनाला एक आधार मिळणं. जेव्हा माणूस म्हणतो राम, हरी, विठ्ठल, तेव्हा तो देवाला नाही, आपल्या अस्थिर मनाला हाक मारतो. आणि मग काय होतं? जेव्हा मन देवाकडे आकर्षित होतं, तेव्हा विचार पळत नाहीत, ते थांबतात. मन भटकत नाही, ते केंद्रित होतात. राग, भीती, अस्वस्थता हळूहळू विरघळते. म्हणजेच विचार एकाग्र होतात. अंतःकरणात शांती येते आणि मनात नकारात्मकतेऐवजी सकारात्मकता घर करते. मित्रांनो, देव जवळ आला म्हणून नाही, तर मन योग्य जागी बसलं म्हणूनच सगळं घडतं. जसं भरकटलेलं मूळ आईचा हात धरताच शांत होतं, तसंच मन हरिनामाचा हात धरताच स्थिर होतं. म्हणूनच तर संत म्हणतात, नाम घ्या, कारण नाम घेतलं की देव आधी नाही, मन सापडतं. चौथं, जीवन उजळते. भक्तिगीताचा परिणाम मन शांत, निर्णय स्पष्ट, आयुष्यात सकारात्मक बदल. मित्रांनो, भक्तिगीताचा परिणाम म्हणजे नेमकं काय होतं? भक्तिगीत म्हणजे फक्त गाणं नाही, ते आहे मनावर पडलेलं औषधी लेप. जेव्हा भक्तिगीत कानावर पडतं ना, तेव्हा सर्वात आधी मनाचा वेग कमी होतो. रोजची धावपळ, डोक्यातले 1000 विचार, हे झालं नाही, ते जमलं नाही, हे सगळं क्षणभर थांबतं. आणि मग काय होतं? मन शांत होतं. म्हणजे राग लगेच उचलत नाही, भीती लगेच डोकं वर काढत नाही आणि दुःखाचं ओझं हलकं वाटायला लागतं. निर्णय स्पष्ट होतात, कारण जेव्हा मन शांत असतं, तेव्हा घाईत निर्णय घेतले जात नाहीत. डोळे उघडे राहतात आणि योग्य अयोग्याची जाणीव होते. आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतात. कोणी चमत्काराने नाही, तर हळूहळू. आज जो माणूस चिडचिडा होतो, तो सहनशील होतो. जो निराश होतो, तो प्रयत्न करू लागतो. आणि जो हरलेला वाटत होता, तोच स्वतःवर विश्वास ठेवू लागतो. मित्रांनो,
भक्तिगीत आयुष्य बदलतं कारण ते परिस्थिती बदलत नाही, ते आपली आतली नजर बदलतं आणि नजर बदलली की संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. अपयश कमी होतात, संधी वाढतात आणि जीवन अधिक सकारात्मक, आनंदी, यशस्वी बनतं. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जर मन सतत व्यस्त आणि भटकत असेल तर आयुष्य अपयशात हरते. पण जर मन देवाच्या नावात केंद्रित केले, सतत हरिनामाचा श्वास घेतला, सतत हरिनामाचा ध्यास घेतला तर जीवन उजळते, आयुष्यात यश आणि शांती येते. म्हणूनच जीवनात आपले मन सतत व्यस्त असते. चिंता, दुःख, अपयश यामुळे मन गडबडते. पण हरिनामाचा ध्यास घेतल्यावर आपले मन देवाकडे आकर्षित होते आणि जीवन उजळते. अपयश कमी होतात कारण जीवनात शांतता येते आणि शांतता संयम ठेवायला शिकवते. यावरून तुम्हाला एक कथा सांगतो. एक तरुण मित्र होता जो नेहमी अपयशाचा सामना करत होता. तो नोकरीसाठी, जीवनातील छोट्या गोष्टींसाठी सतत चिंतित असायचा. एका संताने त्याला सांगितले, रोज सकाळी फक्त 2 मिनिटं हा अभंग म्हण, मन शांत होईल, ऊर्जा वाढेल. सुरुवातीला फार काही बदल नाही दिसला, पण मन स्थिर आणि शांती मिळाली. पण मनाला स्थिरता आणि शांतता मिळाली. एका महिन्यानंतर त्याला स्वप्नातील नोकरी मिळाली. मित्रांनो, हे नुसते साधन नाही, हे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. अभंग म्हणणे म्हणजे दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणांसह करणे. मित्रांनो, तुम्ही हा अभंग कसा सुरू कराल? तर सकाळी उठल्यावर हलका श्वास घ्या, मन शांत करा, डोले मिटा आणि हळूहळू हा अभंग वाचा. शब्दांचा अर्थ मनात उतरवून वाचा. किमान 2 मिनिटं मन देवाकडे केंद्रित करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांसह करा. यामध्ये सातत्य ठेवा. रोज म्हणल्याने मन स्थिर होते, अपयश दूर होतात आणि संधी वाढतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, 2 मिनिटांचा अभंग संपूर्ण आयुष्य बदलवू शकतो. सकाळची साधना, हरिनाम, श्रद्धा अपयशाला यशात रूपांतरित करण्याचं गुपित. रोज सकाळी म्हणणे जीवनातील चिंता, भीती आणि उदासीनता दूर करते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 2 मिनिटांचा अभंग संपूर्ण आयुष्य बदलवू शकतो. लोक म्हणतात, एवढ्याशा 2 मिनिटांनी काय होणार? पण मित्रांनो, जसं एक ठिणगी मोठी आग पेटवते, तसंच हे 2 मिनिटांचं नामस्मरण संपूर्ण जीवनाची दिशा बदलते. सकाळची साधना म्हणजे काय? मित्रांनो, सकाळची साधना म्हणजे काय? ती फक्त शब्दांची उजळणी नाही, ती आहे मनाची शिस्त. ती आहे देवाशी जोडलेली नाल. हरिनाम घेताना मन म्हणतं, देवा, आज माझं ओझं तू सांभाळ. आणि श्रद्धा आली की अपयश शत्रू राहत नाही, तेच अपयश शिकवण बनतं आणि हळूहळू यशात रूपांतरित होतो. मित्रांनो, रोज सकाळी अभंग म्हटला की मनातली चिंता हलकी होते, भविष्याची भीती विरघळते आणि जी उदासीनता आतून खायला उठलेली असते ती शांतपणे निघून जाते. कारण जिथे नाम आहे तिथे निराशेला थांबायला जागा नसते. म्हणूनच सांगतो, रोज सकाळी 2 मिनिटं अभंग म्हणा. देव बदलणार नाही, पण तुमचं आयुष्य नक्की बदलेल. मित्रांनो, आजपासून तुम्ही हा अभंग रोज सकाळी 2 मिनिटं म्हणाल का? कृपया कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. सबस्क्राईब करा सनातन धर्म आणि प्रत्येक दिवसासाठी छोटे पण शक्तिशाली अभंग आणि साधना टिप्स मिळतील. आणि लक्षात ठेवा, जिथे मन शांत तिथे देव जवळ. मित्रांनो, रोज सकाळी फक्त 2 मिनिटं हा अभंग म्हणा. मन स्थिर करा, सकारात्मक राहा आणि आपल्या आयुष्यात चमत्कार अनुभवायला सुरुवात करा. शुभ प्रभात. जय जय रामकृष्ण हरी.